बाहेर छान असा पाऊस पडत असताना गरमागरम वाफाळतं असं सूप मिळालं तर किती मज्जा आहे ना. आणि त्यात जर ते सूप चिकनचं असेल तर मग काय. तर अगदी चविष्ट, कमी पदार्थांमध्ये बनणारं आणि झटपट असं तयार होणारं असं हे चिकनचं सूप आज आपण इथे पाहणार आहोत. कोणी याला चिकनचं सूप म्हणतं, कोणी याला अळणी चिकन म्हणतं. लहानपणापासून आमची आई हे अशाच पद्धतीचं चिकन सूप बनवून आम्हाला नेहमी प्यायला देते. अगदीच आईच्या हाताची चव नाही आणता येणार मला, पण तिची पद्धत मात्र दाखवते. त्यासाठी लागणारे एक वाटण, ज्यात लागणारे आलं लसूण, हिरव्या मिरच्या अगदी 2 ते 3 घेतल्यात आणि इथे घेते मी हे कोथिंबीरीचे देठ. मी नेहमीच सांगते, कोथिंबीरच्या पानांपेक्षा देठांमध्ये खूप जास्त फ्लेवर असतो. कढीपत्ता, थोडीशी हिरवी कोथिंबीर, अगदी थोडंसं ओलं खोबरं आणि हे काही सुक्कं खोबरं. आता ह्याचं आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. अजिबातही याला भाजायचं नाही आहे. अगदी कच्चंच आपण हे वाटण वाटून घेणार आहोत. म्हणूनच म्हटलं ना, अगदी झटपट आणि सोपी पद्धत आहे ही चिकन सूप बनवण्याची आणि तितकंच चविष्ट हे सूप होतं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मी हे खोबरं घेतलेलं आहे. आता सोबतच थोडीशी हिरवी कोथिंबीर, आपण घेतलेले हे कोथिंबीरचे देठ आणि अगदी थोडासा कढीपत्ता मी त्यात घालते. आलं लसूण चवीसाठी आणि तिखटपणाच्या या हिरव्या मिरच्या. आता हे सगळं घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे. शक्यतो पाणी न टाकताच आपल्याला हे वाटायचं आहे आणि हे पहा अगदी छान हे वाटलं जातं. पाणी न घालता ह्या पद्धतीने हे वाटण आपण इथे वाटून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे थोडासा, कढीपत्ता घेतलेला आहे आणि वरून गार्निश करण्यासाठी घेतलेली आहे थोडी हिरवी कोथिंबीर, काही खडे गरम मसाले, ज्यात लवंग, मसाला वेलची, हिरवी वेलची एवढे सगळे पदार्थ मी इथे घेतले. आता ह्यामध्ये मी एक घेते स्ट्रेनर आणि या स्ट्रेनरमध्ये हे सगळे खडे मसाले घालून घेते. कारण सूप पिताना हे मध्ये-मध्ये आले ना, तर फार कंटाळा येतो. त्यासाठी फक्त ह्याचा फ्लेवर आपल्याला पाहिजे, तर मी हे सगळे खडे गरम मसाले या स्ट्रेनरमध्ये घातले आहेत आणि फोडणीमध्ये मी हा तमालपत्र टाकणार आहे. आता आपण लगेच सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यात घेते अगदी थोडंसं तेल आणि यात आपण फोडणीसाठी कापून घेतलेला हा बारीक कापलेला कांदा घालूया. सोबत घालूया कढीपत्ता. अगदी 2 मिनिटं ह्याला परतलं ना, की लगेच आपण जे तमालपत्र घेतलं होतं ते सुद्धा यात घालूया आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं फक्त ह्याला परतवून घेऊया. तर हे पहा, अगदी 2 मिनिटं व्यवस्थित परतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ह्यामध्ये घालायचे थोडीशी ही बारीक चिरलेली कोथिंबीर फ्लेवरसाठी, कलरसाठी थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि आता पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यात आपल्याला लगेच स्वच्छ असं धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे. तर हे साधारण 1 किलोभर चिकन आहे. कापून हे एवढं 1 किलो झालेलं आहे. तर हे चिकन मी यात घालते आणि ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतवून घेते. 2 मिनिटं आपल्याला हे असंच परतवायचं आहे. जेणेकरून ह्याचा जो एक कच्चटपणा आहे ना, तो अगदी निघून जातो आणि हिवस असा वास येणार नाही. तर छान असं ह्याला परतवून घेतलं मी. आता ह्यात मला थोडी हळद कमी वाटली होती म्हणून हळद आणि फ्लेवरसाठी अगदी 1 टीस्पून एवढं घरी बनवलेलं धना जिरा पावडर मी घातलेली आहे. पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं परतवून घेते आणि आता आपण ह्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवूया. एक वाफ ह्यामध्ये आली, की मग आपण ह्यात आपलं वाटण घालणार आहोत. तर हे पहा, आता मी 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं, याला वाफ आली आणि आता झाकण काढून आपण हे जे बनवून घेतलेलं वाटण आहे, ते सगळं वाटण आपल्याला यात घालायचं आहे. पूर्ण वाटण घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला अगदी व्यवस्थित असं परतवून घेऊया. म्हणजे आता जो काही वाटणातला कच्चटपणा आहे, तो सुद्धा निघून जाईल. 2 मिनिटं ह्याला छान असं परतल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यासाठी मी पाणी साईडला इथे गरम व्हायला ठेवलेलं आहे. पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि आपण जे खडे मसाले घेतले होते स्ट्रेनरमध्ये ते ठेवून पुन्हा एकदा ह्यावरती झाकण ठेवून ह्याला एक दणदणीत अशी वाफ आणायची आहे. अगदी छान अशी वाफ आली ना, की लगेच आपण ह्यामध्ये हे जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर आता ह्याला पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता हे कोमट करून घेतलेलं पाणी तुमच्या अंदाजाने तुम्हाला जितपत पातळ पाहिजे तितकं पाणी यामध्ये घाला आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा आपण ह्याला ढवळून घेऊया आणि त्यानंतर झाकण लावून आपण ह्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर ह्याला मी व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घेतलं आहे. सोबत पाण्याचा अंदाज घेतलेला आहे. एवढं पाणी यामध्ये पुरेसं आहे. तर आता ह्यामध्ये झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण प्रेशर गेल्यावरतीच आपण हे झाकण उघडून आपलं सूप सर्व्ह करणार आहोत. आता ह्यामधलं जे काही चिकनचा अर्क आहे तो सगळा तुमच्या या पिवळ्या पाण्यामध्येच उतरून जाईल
आणि जर ह्यातलं काही चिकन तुम्हाला अगदी चमचमीत असं करायचं असेल, तर थोडंफार बाजूला काढून तुम्ही त्याला फोडणी घालू शकता. हे असंच खायलाही फार छान लागतं. लहान मुलंसुद्धा हे अगदी आवडीने खातात आणि गरमागरम हे प्यायला ना फारच मज्जा येते. तर हे पहा, आता इथे 3 शिट्ट्या झाल्यात. प्रेशर पूर्ण कुकरचं गेलेलं आहे आणि आता मी झाकण उघडते आणि तुम्ही पाहू शकता अगदी वाफाळतं गरमागरम असं आपलं हे चिकनचं सूप इथे तयार झालेलं आहे. एकदा फक्त बोटाने दाबून आपण याचे पीस व्यवस्थित शिजलेत का पाहूया. ते हे पहा, अगदी व्यवस्थित त्याचे पीस 3 शिट्ट्यांमध्ये शिजतात. तर अशा पद्धतीने सूप रेडी आहे. छान अशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर वरून पेरून मी इथे हे गरमागरम सूप सर्व्ह केलेलं आहे. अगदी चिकनचं सूप म्हणा, अळणी चिकन म्हणा किंवा तुम्ही ह्याला पिवळं चिकन म्हणा, चव तीच राहणार आहे. माझी आई ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अगदी तिच्या हाताची चव नाही देता आली आहे, पण पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा आता हे लहान मुलांना भातासोबत कालवून अगदी सहज खायला देऊ शकता. इतकं टेस्टी हे सूप झालेलं आहे. चला तर मग तुम्हीसुद्धा लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असल्यास याचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.